नमस्कार मंडळी. आज पूर्ण भारत देशामध्येच अन्याय अत्याचार वाढलेला आहे. अधिकारी, कर्मचारी, राजकारणी, नेते यांचा कोणताही धर्म नाही. यांचा धर्म आहे फक्त पैसा. यांची जात आहे फक्त पैसा. धर्म आहे सामान्य नागरिकांचा, जात आहे सामान्य नागरिकांची. बस त्याच्यासाठी हे भांडतात. 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडे घेऊन बाहेर निघतात, पांढरे शुभ्र कपडे घालून, जसे का देशासाठी जीवत देणार आहे. पण वर्षभर कुठं गायब होता? दिसत नाही का काय परिस्थिती आहे? म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फक्त तुम्ही झोपल्याचं सोंग करून राहिलेले आहे. जाती धर्माचे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा एकत्र येतात, पण हा अन्याय होते लोकांवर, जनतेवर, तेव्हा कुठं जाता? पांठेल्यावर, चायच्या टपरीवर, चौकामध्ये, 4 चौकामध्ये गोष्टी करणारे, फुगिऱ्या करणारे लोक, मी असतो तर असं केलं असतं, असं करायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे होतं, फुकटाचे सल्लेन फुकटाच्या गोष्टी करणारे लोक झोपल्याचं सोंग करून राहिले. आज आंबेडकर जयंतीच्या दिवशी कितीतरी लोक 14 एप्रिलच्या रॅलीमध्ये सहभागी होतात, डीजेमध्ये, मिरवणुकामध्ये, कार्यक्रमामध्ये. पण अन्याय होते ते दिसत नाही. जाते कुठे? मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतो. आज माझ्यावर 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. देशद्रोहाचा सर्वात मोठा गुन्हा माझ्यावर खोटा दाखल करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा जनता जागी होत नाही आहे. कितीतरी इन्फ्लुएन्सर, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे. आपल्याला बोलण्याचा अधिकार राहिला नाही. आपल्याला आपले न्याय हक्क मागण्याचा अधिकार राहिलेला नाही. आंदोलने, उपोषणे, निदर्शने केल्यास आपल्याला हे पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत मारहाण करतात, आपल्यावर अन्याय करतात, खोटे गुन्हे दाखल करतात, देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून आतंकवादी घोषित करतात. तरीसुद्धा जनतेला जाग येत नाही आहे. हे कुठल्या प्रकारचं झोपण्याचं सोंग करून राहिलेली आहे. आज एवढा अन्याय होत असूनही जनता फक्त तमाशा पाहून राहिलेली आहे. आज जनतेला एकत्र येण्याची गरज आहे. उद्या पुन्हा आपण गुलामीत जाऊ शकतो. गुलामीत जाऊ शकतो काय? गेलोच आहो. ही परिस्थिती आपल्या नजरेसमोर येत असून सुद्धा आपण त्यासाठी बोलायला तयार नाही. उद्या आपल्या येणाऱ्या पिढीला, आपल्या मुलाबाळांना याच्यापेक्षा वाईट दिवस पाहावे लागू शकते, याच्यापेक्षा वाईट वेळ येऊ शकते. त्यामुळे जनतेला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की जनतेने जागं व्हावं, जनतेने एकत्र यावं. जनतेने कुठल्याही हालतीत या शासनाला, या सरकारला सडेतोड उत्तर द्यावं, यांना जागेवर आणण्याचा प्रयत्न करावा, अशी मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.